जाधवचं आभार मानतो. एक शेअरला डबल शेअर त्यांनी आमच्यासोबत जोडला आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. उपस्थित सर्व मंचकावर एवढ्या सगळ्यांचं नाव नाही घेणार. मंचापेक्षा आपण अधिक महत्त्वाचे आहे आणि तुमच्यासाठी हा लढा आहे. खरं तर निवडणूक पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एका बोटात एवढी मोठी ताकद दिली, त्याला पूर्ण बोटे लावायची गरज नाही. मनगटातलं जोर बोटात आणलं पाहिजे आणि बोट दाबताना आम्ही पाहतोय बटन दाबताना ते दिमाखातून लावलं पाहिजे, टाकलं पाहिजे, दिमाग लावून बटन दाबली पाहिजे. ज्या विचारानं छत्रपती शिवरायानं हा महाराष्ट्र घडवला, मोगलांचं सैनिक 50 लाखाचं होतं, कुतुबशाह 20 लाखावर होता, आदिलशाही 15 लाखाचे फौज घेऊन 100 मीटरवर होता आणि निजामशाही पण अंगावर होती. 14 वर्षामध्ये तयार झालेला शिवबा जिजामाताच्या शिकवणीत वाढला. प्रचंड अंधाधुंदी होती. जात धर्म सोडून सगळ्याच जणांना कापल्या जात होतं आणि मग अशा सगळ्या अंधारात प्रचंड वादळात दिवा टिकणार कशा अशा प्रकारच्या सगळ्या विवेचना असताना 7 मावळे एकत्र येतं आणि करोडो फौजच्या विरोधात 1 किल्ला जिंकायचा असं ठरवतं. ही कल्पना करणं सुद्धा थरकाप आणणारी होती. बरेच जिजामाता आणि शहाजी राजांचे मित्र असं सांगतात त्यावेळेसचे, का तुम्ही असा हात जरी किल्ल्याला लावला तर 100 मीटर असणारी फौज हत्ती घोड्यासहित तुमच्यावर तुटून पडत, बेचिराग करून टाकत, काहीच दिसणार नाही, लपाले सुद्धा जागा भेटणार नाही. अशा वेळी जिजामाता अशी म्हणते, अरे लाख शिवाजी गेले तरी 72 रयत जिवंत राहिली पाहिजे. पहिला किल्ला साधा. लढाई ही हिंदू मुस्लिम नव्हती, अन्याय आणि न्यायाच्या विरोधातली होती. मित्र, आम्ही पाहतोय हिंमत आणि प्रामाणिकपणा जर असला तर देशातली कुठलीही शक्ती थांबू शकत नाही. हे त्या ठाकूराला सांगून द्या. जो जो काही असेल त्याला सांगून द्या का प्रामाणिकपणा आणि हिंमत ही माणसाला आम्ही पाहतोय हत्तीचं बळ देतं आणि त्या हत्तीचं बळ निर्माण करण्याची ताकद म्हणजे ही निवडणूक आहे. हे निमित्त आहे. हार जीत हा विषय नंतरचा आहे, पण आम्ही लढतो कसे हे पुऱ्या दुनियाला दाखवून द्यायचं आहे की हम लढतोय, आम्ही कशा पद्धतीने लढतो. मित्र, आम्ही लढणं फार महत्वाचं आहे, ते कसं लढतो ते फार महत्वाचं आहे. कोणता झेंडा घेऊन लढताय, कोणत्या रंगाचा झेंडा घेऊन लढताय हे महत्वाचं नाही, कोणता विचार घेऊन लढताय हे फार महत्वाचं आहे. तो हिरवा असू दे, भगवा असू दे, निळा असू दे का पिवळा असू दे, झेंडा कोणाच्यासाठी हाती धरू, कोणासाठी धरू आणि त्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ हा फार महत्वाचा विषय. हल्ली राजकारणामध्ये धर्म आणि जातीशिवाय राहिलं तरी काय. जे नामर्दांगाची औलाद असतं ना, ते जात आणि धर्म आणि भाषेचं समीकरण मांडतं. प्रहार भाषा आणि धर्म आणि जातच्या पळ्यात जाऊन सेवा आणि सेवेचं खऱ्या अर्थाने समीकरण मांडत असतं. उभ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही उभं राहतोय तेव्हा एका विचार घेऊन आम्ही उभं राहतोय. बच्चू कडू ज्या भागातून आला तो मला बाप एका दाण्याचे 100 दाणे करणारी औलाद आहे आणि असंख्य लोकांना आम्ही पाहतोय भूक खरं तर बुजवणारी शेतकऱ्याच्या औलादीतून आम्ही आलो आहे. त्याच्या एका आम्ही पाहतोय भूमिकेतून इथला प्रत्येक माणूस जगवण्याचं काम करतोय. शेतकरी आमचा जेव्हा एक दाना ज्या भूमीत टाकतं तेव्हा जमिनीतल्या किडे माकोडे जगत असतं. थोडस वरती आलं तर पुन्हा आम्ही पाहतोय फुलपाखरासहित सगळेजण त्याचा आनंद घेत असतं. त्याला जेव्हा पाहतो त्या पिकाला जेव्हा दाणे लागतं, एका दाण्याची 100 दाण्याची सुरुवात होतं,
तेव्हा पक्षी गिक्षी ते जगत असतं आणि जेव्हा हातात येतं तेव्हा पुन्हा माणसं जगतंय आणि हातातून जेव्हा ते पिठा आम्ही पाहतोय चक्कीत जातं त्याचं जेव्हा आम्ही पाहतोय पीठ होतं तेव्हा तरी माणसं जगत असतं. माणसं जगवण्याचा धर्म आहे. माणसं जगणं महत्वाचे आहे. त्यासाठी जे जे काय करता येईल ते ते करावं. महात्मा फुलेनं सांगितलं होतं. शेतकरी आसूड नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये असं म्हटलंय का कलम कसई के बचकर रहो, कलम कसई. मी त्या वडीवर 2-3 तास विचार केला. म्हटलं कलम लिहिणेवाले कसई कसे होते. कसई तर आम्ही सुरा मारणारे लोक असतात. एक सुरा घ्यायचं बोकड कापाचं त्याला आपण कसई म्हणतो. पण नंतर अर्थ समजला जेव्हा ह्या सगळ्या सरकारकडे पाहत गेलो तेव्हा एक कसं लिहिलं. आम्ही पाहतोय का सरकार आणि केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा धोरणं बदलवतं आणि त्या धोरणात जेव्हा आमचं मातीमोल आम्ही पाहतो सुंदर जीवन मातीमोल करतं. एक धोरण आहे. साधा आम्ही पाहतो का अनधिकृत बांधकाम असेल किंवा आम्ही पाहतो आम्हाला घर भेटण्याची व्यवस्था असेल त्या व्यवस्थेवर एखादं जर धोरण चुकीचं केलं तर लाखो घर बर्बाद होऊ शकतं. आता आम्ही पाहतोय का तेल आयात केलं आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मारून टाकला. कांदा निर्यात बंदी केली आणि कांदा निर्यात पिकवणारा शेतकरी मारला. लिहिलं काय केंद्र सरकारनं कॅबिनेट मध्ये 2 मिनिटाचा निर्णय झाला आणि 3 शब्द लिहिले. कांद्याच्या निर्यात बंदी. एवढ्या ह्याच्यात कांदा उत्पादक शेतकरी ठार झाला. कसंही जेवढा मारत नाही ना त्याच्यापेक्षा सरकार मारतं आणि म्हणून कलम कसाईवाला होता है, कलम लिखनेवाला भी कभी कभी कसाई होता. आणि मग मित्र आपण हे सगळं करत असताना तुम्ही जे काही इतके लोक आहे भरपूर लोक आहे. मला वाटलं काय 50-60 लोक राहील. पण धनंजय भाऊ तुम्ही एवढे लोक जमा केले. हितेश नाही तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करू. जे जे काय असन ते बाजी व्हा, तानाजी व्हा. आला टाइम तर भगतसिंग डोक्यात घ्याला, राजगुरू डोक्यात घ्या. 24व्या वर्षी भगतसिंग आम्ही पाहतोय हसत फासावर जात. आम्हाला फासावर जायची गरज नाही, फक्त खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. तेवढं जर तुम्ही केलं तर निवडणूक हाती आल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ही देशाची आम्ही पाहतोय का आर्थिक राजधानी असणाऱ्या जवळ असणाऱ्या वसई शहरामध्ये अजूनही पिण्याचं पाणी भेटत नसन. ठाकूर तर तुमची ठाकूरकी बंद करायला आम्ही आलोय, लक्षात घ्या. तुम्ही सामान्य माणसावर जेवढी दादागिरी कराल बच्चू कडू नेतावर अधिकारी को थोडा डरता है. अरे आम्ही सीएमच्या आणि पीएमच्या गावात सुद्धा जाऊन तिथं झेंडा रोवणारा बच्चू कडू आहे. ती प्रहार आहे. तुम्ही सामान्य माणसावर दादागिरी करा, आम्ही तुमच्यावर दादागिरी करू सांगतोय. जो सामान्य माणसाला त्रास देईल त्याच्यासाठी काही पण आणि कुठेही पण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. देशातल्या सगळ्यात जास्त गुन्हे दाखल असणारा एकमेव आमदार म्हणजे त्याचं नाव बच्चू आहे. गर्वाने याच्यासाठी सांगतोय का एकही गुन्हा स्वतःसाठी नाही, आमच्या दिव्यांग बांधवासाठी शेतकऱ्यासाठी आहे. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही. जेव्हा आमचा सामाजिक न्याय मंत्री राम मोघे GR ठरून काढत नव्हता आम्ही घरात घुसलो आणि 4 दिवस मुक्कामी होतो. हे आमचे नाईक आमच्या रामदास खोता इथे 4 दिवस मंत्री घराच्या बाहेर आणि आम्ही मंत्र्याच्या घरी. मला मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हणे मी 2 दिवसांनी येतो. म्हटलं आता 1 तासानं जर आले नाही तर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणसाचा आवाज विधानसभेमध्ये आम्ही कधी कमी पडू दिला नाही. जेव्हा जेव्हा सामान्य माणसाच्या विरोधात सरकार उभं राहिलं तेव्हा एकटा होता, पण आम्ही पाहतोय 100 को भारी था बच्चू कडू.
विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा चिरफाड करण्याचं काम करतो. तुमचे 3 आमदार आहे आणि एकही आम्ही पाहतो 3ही आमदारांना एकही गोष्ट त्या विधानसभेत साधी मांडली जरी असेल ना तर आम्ही काही हरवले तयार. मित्र, सामान्य माणसाच्या प्रति ज्या भावना आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. श्रीकृष्णानं म्हटलं होतं का सेवा धर्म भाव से भी बड़ा होता है सेवा भाव. अगर समाज के बीच में अगर सेवा नहीं है तो फिर कोई अर्थ नहीं है धर्म से. माँ और बेटे के बीच अगर सेवा नहीं तो वो रिश्ता भी टिक नहीं सकता. सेवा बहुत महत्वपूर्ण होता है. और मतदार और विधायक के बीच में अगर सेवा नहीं है तो वो राजनीति में कोई फायदा नहीं है. श्रीकृष्णानं जे सांगितलं धर्मभावापेक्षा सेवाभाव महत्वाचा आहे. मित्र, पैगंबरनं सांगितलं, मोहम्मद पैगंबरजीनं सांगितलं कि पड़ोसी अगर भूखा है तो 10 नमाज पढ़ने से कुछ फायदा नहीं होगा. पहले पड़ोसीला जीव घाला, त्याचं भूक बुजवा. ही अशी भूमी आहे. तुकाराम म्हणतं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव त्यासी जाणावा. म्हणून आमचा नेता दिल्ली मुंबईत नाही तर आमचा नेता इथं बसलेला आहे. याला आम्ही नेता समजतोय. तुम्ही म्हणाल तेव्हा उठू, तुम्ही म्हणाल तेव्हा बसू. कोणता नेता आम्हाला थांबू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ही लढाई या निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार लढायची आहे. धनंजय नावासारखा एक चांगला सेनापती आम्हाला भेटला आहे, सच्चा कार्यकर्ता भेटला आहे. त्याच्या जोडीला आम्ही पाहतोय हितेश आहे, त्याचे मित्र आहे. क्रांती भाऊ सगळ्या काही 2000-3000 लोक मिळून केले नाही. बाबासाहेब एकटे उभे राहिले, क्रांती तयार झाली. महात्मा ज्योतिबा उभे राहिले, आम्ही पाहतोय सावित्री उभी झाली. तेव्हा आम्ही पाहतोय महिलांच्या हाती पेन आणि कागद गेला. हे एकानंच केलं. जिजामाता आणि छत्रपतीनं उभं राहिलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. एक किल्ला घेताना आम्ही पाहतोय दानोदान झाली असली तरी 350 किल्ले आम्ही पाहतोय 30 वर्षात बांधणी केले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, म्हणून घाबरून जायची काही गरज नाही. आणि आपल्याकडून अपेक्षा त्याच आहे का जरी मोठी सभा घेताना आली तरी तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही आम्ही पाहतोय एक चौको भारी आहे. तुमच्या माध्यमातून जो जो तयार होईल ना भाऊ, तो या मातीचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. मित्र, ही लढाई लढताना आता मला सांगितलं धनंजयनं का एका टँकरसाठी एका सोसायटीला पाण्यासाठी 70-80 लाख द्यावं लागतं. मग ते ग्लोबल सोसायटी असू दे का अनेक 50% शहराला पाणी आपण टँकरनं देतो. मी तर ऐकूनच हैराण झालो. म्हटलं आदिवासी भागात गडचिरोली त्या भागात म्हटलं असतं तर मान्य केलं असतं, पण देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या 100 किलोमीटरच्या आत असणाऱ्या वसई विरारला जर आम्ही टँकरनं पाणी द्यायची वेळ असेल तर हे मात्र गंभीर आहे. आणि धनंजय भाऊनं अतिशय चांगला तोडगा काढला आहे. आम्ही ह्या सगळा त्याच्यातलं खास करून गोवल जे सोसायटी आहे त्याला 3 महिन्याच्या आत पाणी देऊन नाही भेटलं नळाचं पाणी तर ठाकूरच्या माध्यमातून ठाकूरच्या हॉटेलला किंवा इस्टेटला जे पाणी जाते ते कनेक्शन तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पाणी नाही तर तुले पण पाणी नाही. म्हणजे आम्ही टँकरनं घ्यायचं तू नळानं होताच. आणि मग अशी परिस्थिती असेल तर जशाच तसे ते काय म्हणतात, जिथं दुखणं आहे तिथंच मलम लावलं पाहिजे. डायरेक्ट तिथंच औषध देणं मला गरजेचं आहे. साधा IT हब इथं करता आलं असतं ते केलं नाही. SRAच्या माध्यमातून प्रत्येकाला एक घर कसं देता येईल. काय दुर्दैव आहे देशामध्ये. मुद्दे संपले, देशातले समस्या संपल्या आणि धर्मजातीच्या राजकारणात तुम्ही सामान्य माणूस पुरा चिरचाड करून टाकलेला आहे. अहो आपण पाहतो त्या मुंबईची 6000 एकर जमीन
फक्त 3 माणसं जोड आहे, 6000 एकर जमीन. एकट्या गोदरेजनं 3000 एकर जमीन हडप केली. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजांना बक्षीस म्हणून ज्यांना दिली चापलुसीच्या बदल्यात, त्या आम्ही इकडे शहीद झालो. आणि चापलुसी करणाऱ्या देशात अजूनही इंग्रजांना दिलेली जमीन त्यांच्या ताब्यात ठेवतं, तेव्हा हे सगळे पक्ष सगळे आडूपाडू जाते कुठं? मी सांगतोय, आम्ही जे येणार आहोत ते 10 आमदार घेऊन येणार आहोत. 10 आमदाराची ताकद वसईमध्ये निर्माण करणार आहोत. इथे